नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण रव्याचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत। तर हे पापड चवीला खूपच मस्त लागतात आणि अगदी खुसखुशीत होतात आणि तळल्यानंतरही दुप्पट फुलतात। आणि इथे तुम्ही बघू शकताय अजिबात तेलकटही होत नाहीत हे पापड। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर जाड रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ शकता। आणि इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे, अर्धा चमचा पापडखार घ्यायचा आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे। तर आता आपण ज्या कपाने रवा घेतलेला आहे त्याच कपाने पाणीही मोजून घेणार आहोत। तर आता या कपाने आपण पाणीही मोजून घेऊयात। तर 1 कप रवा असेल तर इथे आपल्याला 8 कप एवढं पाणी घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। तर इथे आपण 8 कप पाणी घेतलेलं आहे। तर आता या पाण्याला झाकण लावून थोडंसं गरम होऊसपर्यंत झाकून ठेवलेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने पाण्याला बुडबुडे आलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये पापडखार आणि मीठ टाकूयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता गॅसची आच मी कमी केलेली आहे आणि आपण थोडा थोडा रवा टाकला की लगेचच अशा पद्धतीने पळीने हलवत राहायचं आहे। रवा टाकताना अगदी थोडा थोडा टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने कंटिन्यू हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या रव्याच्या गाठी होणार नाहीत। तर अशाच पद्धतीने सर्व रवा मी टाकून घेत आहे। गॅसची आच कमीच ठेवायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत। आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर झाकण लावून 15-20 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। तर साधारण 15 मिनिटांनी इथे आपण बघूयात। तर बघा एवढं घट्ट आपलं रवा झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हा रवा आपण चांगला चमक येऊसपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होईल की पापड वाळल्यानंतर त्याला चिरा जाणार नाही। तर तुम्ही बघू शकताय अजून 2 मिनिटं मी वाफवून घेतलेलं आहे। तर इथे या रव्याला चांगली अशी चमक आलेली आहे। तर आता लगेचच आपण पापड घालून घेऊया। अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी कॉटनचं कापड हातरलेलं आहे आणि त्याच्यावरती प्लास्टिक हातरलेलं आहे। तर तुम्हाला आता इथे प्लास्टिक दिसत नसेल, कापडावर आपण हे पापड नाही घालू शकत कारण चिटकून बसतील, त्याच्यामुळे प्लास्टिकवरच हे पापड घालायचं आहे। आणि इथे प्लास्टिकला आपण तेल वगैरे अजिबात लावलेलं नाही आहे। फक्त प्लास्टिक व्यवस्थित कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती अशा पद्धतीने पापड घालायचे। तर इथे आपले 1 कप रव्याचे साधारण 106 पापड झालेले आहेत। अशा पद्धतीने सर्व पापड घालून घ्यायचे आणि पंख्याच्या वाऱ्याला 2 दिवस इथे मी वाळवून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आपले पापड वाळून झालेले आहेत। उन्हात न ठेवता घरातही हे पापड अगदी व्यवस्थित वाळतात। पापडाला चमकही अगदी छान आलेली आहे। आता आपण पापड तळून बघणार आहोत।
तर बघा आपला पापड किती फुलतोय. तर तुम्हीही अशा पद्धतीने पापड करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. अजिबात तेलकट होत नाहीत. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.